आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादी अप गटाच्या उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन करत भव्य प्रचार पदयात्रा। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी प्रमुख उपस्थित होते। या पदयात्रेत राष्ट्रवादीचे उमेदवार आझम अहमद, मोहम्मद काझी, मैनुद्दीन बागवान, डॉ. नरगिस सय्यद आणि जरीना जमील बागवान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पदयात्रेदरम्यान उमेदवारांवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून उत्स्फूर्त स्वागत केले। पदयात्रेला गोटन गल्ली येथून सुरुवात झाली। त्यानंतर नदाब गल्ली, मुजावर गल्ली, दर्गा परिसर, माळी गल्ली आदी भागातून मार्गक्रमण करत पदयात्रेची सांगता करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते किशोरदादा जामदार यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विकास कामांचा आराखडा मांडला। रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, दर्गा परिसराचा विकास आणि मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांचा प्रतिसाद आणि विकासाच्या मुद्द्यावर आधारित प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 6 मधील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र या पदयात्रेतून स्पष्ट दिसून आले। आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या प्रभाग 6च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारात ही पदयात्रा आहे। आता इद्रिस भाई आणि मी या ठिकाणी एकत्र आल्यानंतर या उमेदवारांना संपूर्ण वार्डामध्ये गोटन विभागामध्ये सर्वात जास्त मतं मिळतील अशी मी या ठिकाणी हमी देतो आणि विजय हा आमचा नक्की आहे एवढं मी सांगतो। आज प्रभाग क्रमांक 6 मधल्या गोठण गल्ली आणि परिसरातील पदयात्रेचा शुभारंभ आज या ठिकाणी गोठण गल्लीतल्या पवित्र अशा श्रीराम देवस्थानातून श्रीफळ वाढवून दर्शन घेऊन या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। या प्रचार फेरीत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तर आहेतच, सोबत या भागाचं नेतृत्व ज्यांनी बरीच वर्ष केली ते आदरणीय आमचे सहकारी किशोरदादा जामदार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याबद्दल लोकांच्यातला एक आत्मविश्वास वाढलेला आहे। आज अजितदादांची सभा झाली, सभेतून अजितदादांनी सर्वच विषयांचा परामर्श घेतला या महापालिका क्षेत्रातल्या आणि सर्व विषय हाताळण्याची क्षमता असणारा एक चांगला ताकदवान नेता म्हणून आज अजितदादा एक नावारूपानं पुढं आलेले आहेत। त्यामुळं या महापालिका क्षेत्रातील प्रत्येक माणसाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं फार मोठ्या अपेक्षा आहे आणि या अपेक्षेच्या माध्यमातून आमच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जनतेनं राहायचा निर्णय केलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला या निवडणुकीच्या निकालात दिसून येईल की सर्व लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 नंबरची त्या ठिकाणी म्हणजे पसंती दिलेली आहे। त्यामुळे ही महापालिका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात देण्यासंबंधीचा निर्णय लोकांनी केलेला आहे आणि तो तुम्हाला निकालाच्या निमित्तानं दिसेल।